कारण हसणं महत्वाचं आहे. हसण्यावर प्रसन्नता येते आणि मग त्यामुळे जे जे मान्यवर आहेत सगळे बसलेले वगैरे तेवढंच तो उत्साह निर्माण होतो. आज मी जसं दरवर्षीप्रमाणे येतो त्यावर्षी उपदेशच घेऊन आलोय. कारण दरवर्षी नवनवीन आम्हाला पण मॅडमकडून काहीतरी उदाहरणं भेटतात. कारण उदाहरणातूनच माणूस शिकतो. जेव्हा ज्वलंत उदाहरण समोर आलं की त्याला भेटेल. तसे मी तुम्हाला 3 वाक्य घेऊन आलोय. उत्साह, प्रेरणा आणि मार्गदर्शन. या 3 गोष्टी तुम्ही अवलंबल्या. जशा 3 गोष्टी तिथं पण लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही रोज वाचत असाल, आत्मसात करत. कसं आहे हे पण आहे. उत्साह याच्यासाठी कारण जसं आता आम्ही आमच्या वेळी बाई होत्या. आम्ही जेव्हा हाफ चड्डी घालून शाळेत जात होतो फाटक्या त्यावेळी आम्हाला बाई होत्या. आता तुम्हाला मॅडम आहे. तर त्यांच्या मागे उत्साह याच्यासाठी की 8वी 9वी 10वीला आता आहात तुम्ही आता संज्ञानात तुम्हाला शब्दांचं ज्ञान आहे. मार्गदर्शन कशा प्रकारे करतायत, कशा प्रकारे घ्यायचं याचं सुद्धा तुम्हाला आता बऱ्यापैकी ज्ञान येतं. त्यामुळे उत्साह याच्यासाठी की 8वीला ज्या उत्साहाने तुम्ही अभ्यास तुमचं सराउंडिंग वगैरे तुम्ही जे कराल तेच तुम्हाला 9वीला उपयोगी येईल. कारण 9वी 10वी 8वी 9वी ही 10वीसाठी बेस आहे. आणि 10वीला जेव्हा तुम्ही उत्साहाने जे कराल ते तुम्हाला तुमच्या आता ह्या शाळेतलं आताच आम्हाला ऐकायला भेटलं की काही विद्यार्थी मुंबईला आहे. म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे की इथल्या शाळेतला शिकलेले विद्यार्थी मुंबईला, कराडला, इकडं तिकडं जात आहेत. कुठून इथून उत्साहपूर्वक अभ्यास करून प्रेरणा घेऊन आणि या अशा मी तर म्हणेन उत्कृष्ट अशा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली. म्हणजे बघा शब्द कसे हे होतात. तुमचा उत्साह असला तरच यांचं प्रेरणा आमच्या सगळ्यांची म्हणजे आमची सुद्धा मान्यवरांची सगळ्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही मार्गदर्शक तर भेटले म्हणजे पुढे जाऊ शकता. म्हणून असंच सांगणं आहे की उत्कृष्टपणे अभ्यास करा. कारण आता तुम्हाला सेमी इंग्लिश आमच्या वेळी तरी इंग्लिश नव्हते. म्हणजे 5वी नंतर इंग्लिश होती नंतर पण आता आम्ही आज ह्या पदावर आहोत की आम्ही इथे येतो आणि आम्हाला पण रोजच्या रोज इंग्लिशच बोलायला लागते मीटिंगमध्ये वगैरे. त्यामुळे आतापासून तुमचा पाया चांगला असेल. थोडं असं काही नाही 60% पडले आणि 74% पडले. पण विषय किंवा मोठं उद्देश काय आहे अभिमानाने सांगायचा तुमच्या शाळेचा की आमचे सर्व विद्यार्थी हे फर्स्ट क्लासनी पास झाले. असं कुठं तुझा भाव आला की 60 75 हे नाही. फर्स्ट क्लासच्या वरती. म्हणजे तुमचा उद्देश हाच असला पाहिजे दरवर्षीप्रमाणे की आम्ही प्रारंभ युवा पर्वाचे जेव्हा येतील तेव्हा आम्ही अभिमानाने सांगू की आमचे सर्व विद्यार्थी हे 60%च्या वरती येतील. असं तुम्ही खंबीरपणे राहिलं पाहिजे. त्यामुळे तुमचं उज्ज्वल भविष्य होईल. पुढे मार्गदर्शन करणारे भरपूर आहे. अजून पुढे तुम्हाला भेटतील 11वीला आणि तुमचं निवड तुम्हाला करायची. माझं एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगा, पालकांना पण सांगते. आज आमचं 10वं वर्ष आहे. म्हणजे इथला जो 10वीचा विद्यार्थी आहे जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो असतो तेव्हा पहिलीला बरोबर की नाही. तर मग आज पहिलीला असणाऱ्या मुलाला आम्ही जर 10वीला असताना सुद्धा पाहतोय. आम्हाला अजून इच्छा आहे आता कोण असेल इथे 8वीला परत आम्ही 10वी आम्ही येणारच. आमची ती सातत्यपणा स्टॅबिलिटी म्हणतात त्यांना ते आम्ही राखणारच. आमचा ते उद्देश आमचं ते ध्येयच आहे की ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील असो पण आमचं प्रेरणास्थान काय पहा. कसं बघितल्यावर ऊर्जा निर्माण होते. त्यांचं सगळं जागृत होतं. कुठेही अशी निगेटिव्ह भावना येतच नाही हे फोटो पाहिल्यानंतर. तसेच आमच्या वरपेवाडीचे सुद्धा माऊली हा शब्दच असा आहे की तो अंगात भिनभिनतो. काय असं गैरकृत्य किंवा असं वाईट वागणं येणारच नाही म्हणा. जरी असेल मस्तीखोर मुलगा असेल मुलगी असेल पण समोर माऊली दिसली का प्रश्न मिटतो. आता म्हणतात आपण केलेली प्रत्येक सेवा ही ईश्वर सेवा आहे. तुम्हाला असं वाक्य आहे की समोर ईश्वराचंच मंदिर आहे. म्हणजे काही असं वेगळं निगेटिव्ह रेज किंवा सूर्यकिरण ही आपल्याला ऊर्जा देतात. झाडांना सुद्धा आपल्याला सुद्धा. तशीच इथून ऊर्जा घ्या. पुढच्या शिक्षणासाठी हे करा. पालकांचा व्यवस्थितपणे आदर करत असाल पण सांगतो. कारण आत्ताच्या घडीला पालकांचा आदर करणे म्हणजे घरातलं प्रसन्न वातावरण राहणे हे महत्त्वाचं आहे. कारण प्रसन्न वातावरण घरात असलं की शाळेतली ऊर्जा आपण घरी नेतो. घरातली ऊर्जा शाळेत आणतो. घरातली प्रसन्न ऊर्जा जर इथं आणली तर जे काय शिकवले ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचणार आणि जे इथून मेंदूतून घेऊन गेले ते व्यवस्थित विस्तार करून तुमच्या पूर्ण शिक्षणाचा तुम्ही वापर करा.
एवढंच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो.